तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार आहे। ई-केवायसी आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायची आहे ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच ई-केवायसी ची चौकशीची दुरुस्ती। जे काही आपण ई-केवायसी केली, ई-केवायसी चुकल्यामुळे आपला लाभ बंद झाला, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता ई-केवायसी च्या चुकीमुळे बंद झाला, तर आपल्याला ऑफलाईन पद्धतीने ई-केवायसी च्या चुकीची दुरुस्ती या व्हिडिओमध्ये करायची आहे। त्याची पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे। दोन प्रकारच्या बहिणी या व्हिडिओमध्ये या प्रोसेसमध्ये असणार आहे। दोन प्रकारच्या, पहिल्या प्रकारच्या कोणत्या? पहिल्या प्रकारच्या त्या बहिणी ज्या बहिणीच्या जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका यांना आदेश आलेले आहे, त्यांच्याकडे याद्या आलेल्या आहे आणि त्या अंगणवाडी सेविकांनी आपला जिल्हा तालुका गावाच्या लेवलवर चौकशी सुरू केलेली आहे। दुसऱ्या नंबरच्या कोणत्या? तर ज्या जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका यांनी ई-केवायसी ची चौकशी करण्यासाठी नकार दिलेला आहे, त्यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे। त्या अंगणवाडी सेविकांनी जे आहे ते बहिष्कार पत्र पाठवलेलं आहे की आम्ही आमच्या जिल्हा तालुका गावामध्ये लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी दुरुस्ती करणार नाही, आम्ही हे काम करणार नाही। त्या जिल्ह्यातील अंगणवाडी ताई यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे। याद्या आल्या असून सुद्धा त्यांनी आदेश आले नाही म्हणून नकार दिलेला आहे। तर या बहिणीची तर मग ऑफलाईन पद्धतीने केवायसी होऊन जाईल। मग या बहिणींनी काय करायचं? कुठे कागदपत्र जमा करायचे, कशी चौकशी त्यांची होईल? कारण जेवढे महिने लेट झाले तेवढ्या महिन्याचं नुकसान लाडक्या बहिणींचं या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर लाडक्या बहिणींची जर केवायसी ऑफलाईन पद्धतीने पूर्ण झाली, केवायसी ची दुरुस्ती झाली, तर लवकरात लवकर त्या बहिणींचा लाभ सुद्धा सुरू होईल। तर दोन पद्धतीने ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण पहा। जे काही लागणारे कागदपत्र आहे, पूर्ण कोणते कागदपत्र लागणार ते सर्व कागदपत्र मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तुम्हाला डाउनलोड करता सुद्धा येणार आहे, तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही सेव्ह करू शकता। तर बघा, सर्वात पहिली प्रोसेस आपण पाहणार आहे की ज्या जिल्ह्यामध्ये अंगणवाडी ताई जे आहे ते चौकशी करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे, त्यांच्याकडे याद्या आलेल्या आहे अशा प्रकारे। तर बघा, त्यामध्ये तुम्हाला फक्त दोन कागदपत्र द्यायचे आहे। अंगणवाडी सेविका यांच्याकडे याद्या आलेल्या असेल, सर्वात आधी तुम्हाला अंगणवाडी ताई यांना भेटायचं आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये जर चौकशी सुरू झाली असेल, याद्या आली असेल, तर अंगणवाडी ताई यांना भेटा। अंगणवाडी ताई यांना भेटून यादी पहा, यादीमध्ये तुमचं नाव आहे का? यादीमध्ये पहिल्या टप्प्याच्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर अंगणवाडी ताई तुम्हाला जे आहे ते एक विनंती पत्र देईल आणि एक स्वयंघोषणापत्र देईल। विनंती पत्र आणि स्वयंघोषणापत्र दोन्ही अर्ज तुम्हाला भरून घ्यायचे आहे। दोन्ही अर्ज भरून घ्यायचे आणि त्यासोबत एक तुम्हाला आधार कार्डचे झेरॉक्स लावून घ्यायचे आहे। विनंती अर्ज, स्वयंघोषणा अर्ज आणि आधार कार्ड, फक्त हे तीनच डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे। आता हे जे काही विनंती अर्ज, स्वयंघोषणा पत्र आहे, हा फॉर्मॅट आहे वर्धा जिल्ह्यातील आहे। तुमचा दुसरा कोणता जिल्हा असेल, यवतमाळ, वर्धा, नाशिक, पुणे, मुंबई, कोणता पण असो, तुमच्या जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका यांना विचारा की हे विनंती अर्ज फॉर्मॅट चालेल का, की तुमच्याकडे दुसरे फॉर्मॅट आलेले आहे। त्यांच्याकडे जर दुसरे फॉर्मॅट असेल तर त्यांच्याकडून फॉर्मॅट घ्या, ते फॉर्मॅट अर्ज भरून घ्या। त्यानंतर आधार कार्डचे झेरॉक्स देऊन ते अंगणवाडी ताई यांच्याकडे सबमिट करा। अंगणवाडी ताई यांच्याकडे सबमिट केल्यानंतर तुमचे अर्ज महिला व बालविकास विभाग कार्यालयात पाठवण्यात येईल, त्यावर चौकशी होईल आणि तुमचा लाभ सोप्या पद्धतीने सुरू होईल। आता हे जे काही फॉर्मॅट मी तुम्हाला दाखवत आहे, हे फॉर्मॅट सुद्धा मी तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही सेव्ह करू शकता। समोर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। पण हे दोनच कागदपत्र सोबत तुम्हाला फक्त आधार कार्ड, म्हणजे हे विनंती पत्र, स्वयंघोषणा पत्र आणि आधार कार्ड, तीनच कागदपत्र लागणार आहे। या व्यतिरिक्त कोणतेच दुसरे कागदपत्र लागणार नाही। जर तुमच्या जिल्हा तालुका गावामध्ये अंगणवाडी सेविका यांनी चौकशी सुरू केली असेल तर त्या बहिणींसाठी ही प्रोसेस आहे। तर बघा, आता तुम्हाला समजलं असेल, अंगणवाडी सेविका यांच्याकडे यादीमध्ये नाव पहा आणि हे कागदपत्र जमा करून अंगणवाडी सेविकांकडे यांच्याकडे सबमिट करा। तर दुसऱ्या नंबरची प्रोसेस या ठिकाणी बघा। आता दुसऱ्या नंबरच्या लाडक्या बहिणींसाठी कोणत्या? तर ज्या लाडक्या बहिणींच्या गाव, तालुका, जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका यांनी केवायसी ची चौकशी करण्यासाठी नकार दिलेला आहे, केवायसी ची चौकशी करण्यासाठी स्पष्ट नकार दिलेला आहे, त्या बहिणींनी काय करायचं? त्या बहिणींनी सुद्धा जे काही मी कागदपत्र आधी सांगितले, स्वयंघोषणापत्र, विनंती पत्र आणि आधार कार्ड, हे तीनही कागदपत्र जमा करून घ्या। हे दोन कागदपत्राचं फॉर्मॅट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवट देणार आहे, सर्व बहिणींसाठी देणार आहे। तर हे विनंती पत्र, स्वयंघोषणा पत्र आणि तुमचं आधार कार्ड, जे काही फॉर्मॅट आहे ते तुम्हाला भरून घ्यायचं आहे, ते अर्ज भरून घ्यायचा आणि हे तीनही कागदपत्र गोळा करायचे। तीनही कागदपत्र गोळा केले, कारण तुमच्या एरियातील अंगणवाडी ताई यांनी चौकशीसाठी नकार दिला, त्यामुळे तुम्हाला हे कागदपत्र द्यायचे आहे।
तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बाल विकास विभाग कार्यालय, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक महिला व बाल विकास विभाग कार्यालय असते. त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हे कागदपत्र जमा करून द्यायचे आहे. हे कागदपत्र तुम्हाला जमा करायचे आहे. त्या ठिकाणी तुमचे कागदपत्र घेतले जातील. आणि जर कदाचित महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये जर तुमचे कागदपत्र घेतले नाही, तर मग काय करायचं? आता यावर बघा, एक महत्वाचा पॉइंट आहे. तो पॉइंट तुम्हाला फॉलो करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला करायचं आहे, जे काही तुमच्या तालुका, गाव, जिल्ह्यामधील 20, 30, 40, 50, 100, 200 अपात्र बहिणी असतील, 20, 30, 40, 200 जे काही अपात्र बहिणी असतील, त्या सर्व बहिणींना तुम्हाला गोळा करायचा आहे. त्या सर्व बहिणींसोबत कॉन्टॅक्ट करा आणि जे काही डॉक्युमेंट मी सांगितले ते जमा करा. सर्व लाडक्या बहिणींसोबत ते डॉक्युमेंट शेअर करा. आणि तुम्हाला जायचं आहे जिल्हा अधिकारी कार्यालय, कलेक्टर ऑफिसमध्ये. सर्व लाडक्या बहिणींनी गोळा व्हायचं. एक किंवा दोन लाडक्या बहिणी जाऊ नका. तुमच्या एरियातील, तालुक्यातील, आजूबाजूच्या गावातील जे काही सर्व महिला असतील, जे काही महिलांचे पैसे बंद झालेले आहे, ज्या महिलांसोबत अशा प्रकारचा अन्याय झाला, त्या सर्व बहिणींनी गोळा व्हा आणि त्यानंतर जिल्हा अधिकारी कार्यालय त्या ठिकाणी तुम्ही जाऊन शासनाला याबद्दल उत्तर विचारा की अंगणवाडी ताई मग आमची चौकशी करणार नाही तर कोण करणार आणि आमचे पैसे सुरू होणार की नाही. कारण बघा, वर्धा जिल्ह्यामध्ये चौकशी सुरू झालेली आहे. वर्धा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर लाडक्या बहिणींनी मोर्चा नेलेला होता. सर्व लाडक्या बहिणींनी गोळा होऊन आवाज उठवावा लागणार आहे. आवाज जर तुम्ही उठवला नाही तर तेवढंच महिन्यापर्यंत तुमचं नुकसान वाढत जाईल. यासाठी तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींना स्वतः गोळा होऊन स्वतः यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा जेव्हा पैसे बंद झाले होते तर लाडक्या बहिणींनी 100 ते 200 लाडक्या बहिणींनी कलेक्टर कार्यालयावर मोर्चा नेला होता. कलेक्टर कार्यालयावर मोर्चा नेल्यानंतर लाडक्या बहिणींचे प्रश्न सोडवायला सुरुवात झालेली आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये चौकशी व्हायला सुरुवात झालेली आहे. केवायसीची दुरुस्ती केली जात आहे. कारण अंगणवाडी ताई यांनी जेव्हा तुमची चौकशी करायला मनाई केली तर तुमचं खूप जास्त 1 महिना, 2 महिना, 3 महिना, 4-5 महिन्यापर्यंत तुमचं नुकसान होऊ शकते. कारण एक वेळा बंद झालेले पैसे, मागचे पैसे मिळत नाही. ज्या महिन्यात तुमचा लाभ सुरू होईल त्याच महिन्यापासूनचे तुमचे पैसे रेग्युलर सुरू राहतील. मग तुमची चौकशी जर मार्च, एप्रिल महिन्यामध्ये झाली तर 4 ते 5 महिन्याचे पैसे तुमचे पेंडिंग राहील. त्यामुळे मी तुम्हाला सरळ सांगत आहे, जे काही सर्व अपात्र बहिणी आहेत त्या सर्व अपात्र बहिणींना जमा करा आणि जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जाऊन शासनाला प्रश्न विचारा की आमची चौकशी कधी होणार, आमची चौकशी का करत नाही, अंगणवाडी सेविकांना आदेश द्या किंवा मग आमचे कागदपत्र जमा करण्यासाठी महिला व बालविकास विभागामध्ये जे आहे ते आदेश द्या. कुठेतरी अंगणवाडी सेविका किंवा महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये आदेश द्या, असं त्यांना तुम्ही जाब विचारा. आणि जर तुम्ही अशा प्रकारे हे काम केलं नाही तर तुमचा लाभ जो आहे तो लेट होत जाईल आणि तुमची चौकशी कधीच होणार नाही आणि शासन सुद्धा याबद्दल जागं होणार नाही. तुम्हाला शासनाला जागं करावं लागेल. त्यामुळे मी तुम्हाला जो काही मार्ग होता, महिला व बाल विकास विभाग कार्यालय आणि कलेक्टर कार्यालय या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींनी गोळा होऊन या ठिकाणी तुम्हाला धडक मोर्चा काढायचा आहे. या आधी सुद्धा वर्धा जिल्ह्यामध्ये धडक मोर्चा 2 ते 3 वेळा कलेक्टर कार्यालयावर गेलेला होता. खूप जास्त लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी गर्दी केली. त्यानंतर लाडक्या बहिणींचे प्रश्न सोडवण्यात आले आणि लाभ सुरू करण्यात आला. त्यामुळे कदाचित अंगणवाडी सेविका यांच्याकडून वर्धा जिल्ह्यामध्ये चौकशी सुरू झालेली आहे. दोन्ही पद्धतीने कोणत्या लाडक्या बहिणींनी काय करायचं मी तुम्हाला याबद्दल स्पष्ट सविस्तर माहिती दिलेली आहे. आणि बघा, आता विनंतीपत्र आणि स्वयंघोषणापत्र जर तुम्हाला पाहिजे असेल, हे फॉर्मॅट तुम्हाला पाहिजे असेल, सर्वात आधी तुमच्या अंगणवाडी सेविकांकडे कोणते फॉर्मॅट आहे ते विचारून घ्या. त्यांच्याकडे नसेल तर मग हे 2 फॉर्मॅट आपल्याला कमेंट बॉक्समध्ये पहिली लिंक दिलेली आहे. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओचा कमेंट बॉक्स ओपन करा. पहिल्या नंबरची लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा आणि व्हॉट्सअपमध्येच तुम्हाला दोन्ही कागदपत्र डाउनलोड करायला मिळून जातील. ते कागदपत्र तुम्ही सेव्ह करा. आणि याबद्दल आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.